नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ही एपिसोडिक हे भाग बनवतोय आपण सगळे, कारण 2023 गेलेला आहे. 2024मध्ये आपण आहोत आणि 2023मध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झालं, कोण फ्लॉप झालं, तेच सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर हा एपिसोडिक व्हिडिओ बनवत आहे. तर आता मागचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल तर हा मी जून महिन्याबद्दल बनवला होता. आता आपण बोलत आहोत जुलैमध्ये किती सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला, कोण फ्लॉप झाला. तर जाऊया आपण कुठले सिनेमे रिलीज झाले आणि कुठले फ्लॉप आणि हिट झाले. तर जून झाला, जुलै महिन्यामध्ये टोटल 5 सिनेमे रिलीज झाले होते आणि 7 जुलैला जो पहिला सिनेमा रिलीज झाला होता तो म्हणजे आठवणी. सिद्धांत सावंत यांचा दिग्दर्शित झालेला हा सिनेमा. मोहन आगाशे, सुहास जोशी, सुहृत वर्डेकर आणि वैष्णवी करमरकर असे दिग्गज कलावंत होते. आठवणी नावाचा सिनेमा होता जो 7 जुलैला रिलीज झाला होता आणि तो सिनेमा त्याच्याच बरोबरीने दुसरा सिनेमा रिलीज झाला. त्या चित्रपटाचं नाव होतं उन्हाळ. जो सिनेमा 8 जुलैला रिलीज झाला होता. आदित्य सरपोतदार यांचा दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता आणि आशुतोष गायकवाड, अभिषेक बारते, हेमा इंगळे, चिन्मय जाधव आणि देविका दफ्तरदार नावाच्या कलाकारांचा त्याच्यामध्ये समावेश होता. आणि उन्हाळ हा सिनेमाबद्दल सुद्धा खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या होत्या. सिनेमा बऱ्यापैकी चालला असावा असं अपेक्षा करूया. नंतर जो पुढचा सिनेमा होता तो म्हणजे 14 जुलैला रिलीज झाला, डेट भेट नावाचा सिनेमा होता. लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा होता. संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे सारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश त्याच्यामध्ये होता. आणि डेट भेटबद्दल सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या, पण त्याचं प्रमोशन थोडंसं कमी पडलं की काय असं वाटतंय. त्याच्यानंतर पुढचा सिनेमा जो रिलीज झाला जो 21 जुलैला रिलीज झाला होता, परितोष पेंटर यांनी दिग्दर्शित केलेला अफलातून नावाचा सिनेमा होता. आणि सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर यांचा समावेश असलेला हा सिनेमा होता. तेजस्विनी लोणारी, श्वेता गुलाटी, विजय पाटकर आणि परितोष पेंटर यांचा समावेश होता कलाकारांमध्ये. पण हाही सिनेमा अफलातून किती होता किती नव्हता गॉड नोज. 28 जुलैला पुढचा सिनेमा रिलीज झाला होता. चित्रपटाचं नाव होतं आणीबाणी. दीपेश जगताप नावाचा दिग्दर्शक आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर आणि उषा नाईक यांचा महत्त्वाच्या भूमिका असणारा, दिग्गज कलाकारांच्या भूमिका असणारा हा सिनेमा होता. हाही कुठे आणि कुठे बाणी गेला तोही कळलं नाही आहे. पण जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो तर जुलै महिन्यामध्ये टोटल 5 सिनेमे रिलीज झाले होते. 5 सिनेमेपैकी त्यातल्या त्यात बरा बिझनेस ज्या सिनेमाने केला तर त्या सिनेमाचं नाव सांगायला मला आवडेल. तो सिनेमा म्हणजे 1 नंबरला उन्हाळ, त्याच्या खालोखाल जर कोणी असेल तर अफलातून नावाच्या सिनेमाने बऱ्यापैकी बिझनेस केला. तर उन्हाळ या सिनेमाने सुद्धा बऱ्यापैकी त्याच काळामध्ये बिझनेस केलेला आहे. तर मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, त्याचं काय झालं, कोण हिट झालं, कोण फ्लॉप झालं हे नक्की सांगणार आहे. मागचे एपिसोड तुम्ही पाहिला नसतील तर नक्कीच जाऊन पहा, कारण 2023मध्ये जून, जुलै, ऑगस्ट पुढचा एपिसोड होणार आहे. पण जानेवारी ते आत्तापर्यंत जुलैपर्यंत सगळे एपिसोड आत्तापर्यंत मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन बघा, तेही एपिसोड तुम्हाला नक्की आवडतील. स्टिल देन सायनिंग ऑफ. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया ऑगस्ट महिन्यामध्ये. बाय बाय.